छावा भाग 95. कोकण दरवाजा, चौदरवाजा, राजदिंडी चारी वाटांनी रसदीचे गोण लादलेले काबाडीचे बैल फेसाटत पन्हाळा चढत होते. कोठीवान त्या गोणींच्या थप्प्या गंगा यमुना या अंधार कोठड्यात रचण्यात गढले होते. तट धरून कुणबी गवताच्या गंजी उठवीत होते. लोहार मेटावरच्या भात्यांसमोर फुलल्या निखाऱ्यांवर लोखंडी कांबी लाल होत होत्या. हुजूर पागेला तबीब जनावरांना झाडपाल्याच्या रसांचे उपचार देत होते. बंदिस्त होत चाललेल्या पन्हाळ्याचा फटका टाकून संभाजीराजे रायाजी अंतोजीसह माळवदावर आले. दूरवर दिसणाऱ्या ज्योतिबाच्या डोंगराचे शिखर त्यांनी निरखले. खाली दिसणाऱ्या नागमोडी गाडीवाटेला नजर दिली. कालच्या अक्षय्य तृतीयेची लग्न कार्ये उरकून सवारी बैलगाड्या परतत होत्या. ज्योतिबाच्या डोंगराच्या रोखानं हात जोडत संभाजीराजे पुटपुटले, मल्हारीचं चांग भलं. मावळतीला कललेल्या सूर्याने डोंगरी कड्यांच्या सावल्या पठारी मुलखावर उतरविल्या होत्या. एकाएकी संभाजीराजे माळवदाच्या कठड्याकडे पुढे सरकले. डोळे आकरसत चौदरवाजात शिरणाऱ्या वळणदार वाटेकडे एकटक निरखून बघू लागले. त्यांची उजवी भुवई कमानी बाक घेत वर चढली. 2 घोडेस्वार चौदरवाजाकडे सरकत होते. जिनांवरूनच संभाजीराजांनी ताडले की घोडी पाचाडच्या हुजूर पागेची आहेत. सरकन वळते होत कोठीचा जिना जवळ करण्यासाठी झेपावत ते म्हणाले, रायाजी अंतोजी, आमच्या मागानं या. 2-2 पायऱ्या मागे टाकीत ते कोठी उतरलेही. मोत्तद्दाराला हात इशाऱ्यानं त्यांनी जनावर पागेबाहेर घ्यायला सांगितले. तो जनावर घेऊन येताच लगबगीने त्याच्या हातचे कायदे आपल्या हाती घेत एका झेपेतच युवराजांनी मांड घेऊन घोड्याला टाच भरली. आघाडीच्या टापा उचलून घोडे खिंकाळले आणि बाणासारखे चौदरवाजाच्या रोखाने सुटले. गोंधळलेले रायाजी अंतोजी त्यांच्या टापांवर पाठोपाठ दौडू लागले. चौदरवाजा येताच कायदे फेकून संभाजीराजांनी जनावर सोडले. दरवान देत असलेल्या मुजऱ्याकडे त्यांचे ध्यान नव्हते. समोरच्या वाटेला डोळे भिडले होते. वळण तोडून घोडेस्वार चौदरवाजात आले. समोर प्रत्यक्ष संभाजीराजेच खडे असलेले बघताना त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. पोटात खड्डाच पडला त्यांच्या. कायदे धरले हात ताठरले. पाय उतार होण्याचेही भान त्यांना राहिले नाही. ते सोयराबाईंचे रायगडाहून निघालेले विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा हे होते. दोघेही लटलट कापू लागले. कुठून आलात? चौदरवाजातून कोरडा फुटला. कसे तरी पाय उतार होत मुजरा भरताना खंडोजी म्हणाला, जी, कोल्हापुरासनं. मतलब? घोड्यांची जिने नीट निरखीत संभाजीराजे गरजले. जी, नाही, रायगडासनं कोल्हापूरला, कोल्हापुरासनं इथं. प्रसंग ओळखून गणोजीने खंडोजीचे बोलणे दुरुस्त केले. संभाजीराजांनी टोप घातला होता तरी त्यांचे मुंडन झाले मस्तक ओळखू येत होते. ते दृष्टीस पडताच खंडोजी गणोजी चरकले. रायगडाची कोण खबर आणली आहे? संभाजीराजांच्या सवालाला जाब न देता खंडोजी गणोजी एकमेकांकडे टकमक बघू लागले. थरथर कापू लागले. असे बघता काय? बोला सिताब. भेदरल्या जासुदांची जबान खुलेना. काय करावे ते त्यांना सुचेना. रायाजी, या हरामजाद्यांची फटक्याखाली चामडी लोळवा. आत्ता खुलेल यांची जबान. त्या शब्दांनीच खंडोजी गणोजीच्या उभ्या अंगभर काटा धरला. नग नग धनी, आमासनी अभय द्यावं, म्हणत खंडोजीनं संभाजीराजांच्या पायांवर सरळ लोळण घातली. त्यांच्या मागोमाग गणोजीही आडवा झाला. उठा, तुमच्या केसासही धक्का लागणार नाही, पण काय घडलं आहे ते बरं तपशिलानं आम्हास सांगा.
खंडोजीनं बाराबंदी आड छातीशी लपविलेली किल्लेदार हवालदारांना द्यायची थैली थरथरत संभाजीराजांच्या पायांशी ठेवली. गणोजीने आपल्या जवळची युवराजांसाठी असलेली दुसरी थैली तिच्या शेजारी ठेवली. दोन्ही जासूद ओंजळीत मुखडे खुपसून हमसू लागले. खंडोजीने ठेवलेली थैली उचलून खलित्याची वळी बाहेर घेऊन संभाजीराजे वाचू लागले. शब्दाशब्दांगणिक त्यांच्या नाकपुड्या फुलत चालल्या. छातीचा भाता वर खाली होऊ लागला. डोळ्यांतून संतापाच्या ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या. युवराजांस कैद करून बहुत सावधपणे असणे हा मजकूर वाचताच खलित्याची गपकन मूठ भरत ते रायाजी अंतोजीही भेदरून जावेत असे गरजले. कुणाची माय व्याली आहे आम्हास कैद करण्यास? ही मजाल? दुसऱ्या खलित्यातील लवकरच आरोग्य होईल हा मजकूर वाचताना तर महाराजांच्या आठवणीने त्यांचे ओठ थरथरले, डोळे डबडबले. तो पुण्यपुरुष जाऊन पंधरवडा लोटला तरी हे निसंग माणसे स्वार्थासाठी त्याला आरोग्य होईल म्हणताहेत. आबासाहेब, काय वाटणीला यायचं बाकी राहिलंय तुमच्या? संताप, उबग, कीव, शोक अशा भावनांच्या लाटाच लाटा संभाजीराजांच्या मनात उसळून धिंगाणा घालू लागल्या. आपण युवराज आहोत, चौदरवाजात उभे आहोत हे न विसरून आवंढा गिळून संभाजीराजांनी आज्ञा फरमावली. अंतोजी, त्या किल्लेदार हवलदार सोमाजीला घेऊन या इथं. रायाजी, आमच्या परशुरामपंतांना जरा बोलावून घ्या. जयद्रथांना जरा सूर्य दावावा म्हणतो आम्ही. कोल्हापुरी का गेला होता तुम्ही? युवराजांनी प्रत्येक बाब तपासून घेण्यासाठी समोरच्या खंडोजी गणोजीला विचारले. असलंच खलित जनार्दनपंत आणि पेडगावकरासनी पोहोच करून आलो आम्ही. खंडोजीनं सत्य ते रुजू घातले. ते ऐकताना संभाजीराजांच्या समोर सुमंत जनार्दनपंत आणि पाराजीपंत पेडगावकरांच्या मुद्रा फिरून गेल्या. बालेकिल्ल्याच्या रोखाने धारकऱ्यांच्या घेरात घालून अंतोजी विठ्ठलपंत महाडकर, बहिर्जी इंगळा, सोमाजी बंकी, त्याचा मुलगा बापूजी, सूर्याजी काळे यांना घेऊन आला. सज्जाकोठीच्या मार्गाने रायाजी, परशुरामपंत आणि उमाजी पंडितांसह आला. सर्वांच्या चर्येवर आश्चर्य स्पष्ट दिसून येत होते. या किल्लेदार हवालदार, तुमच्या इमानदारीचा मरातब करण्यासाठी खोळंबलोत आम्ही इथं. संभाजीराजे खोचून बोलले. आपल्या हातच्या थैल्या चिटणीसांच्या हाती देत म्हणाले. पंत, हे रायगडाहून महाराणींच्या मार्फतीनं चिटणीसी शिक्क्याचे आलेले खलिते. या आमच्या दिमतीच्या चाकरांना जरा वाचून दाखवा. हवालदार किल्लेदारांना आलेला खलिता खाकरून परशुरामपंतांनी मोठ्याने मायण्यासह वाचला. अगोदरच गर्दनी खाली पडलेली कटाची हस्तक माणसे तो ऐकताना सुन्न झाली. विठ्ठलपंतांच्या समोर येऊन दोन्ही मनगटे वर उठवून धरत संभाजीराजे कडवट तिरके म्हणाले. करता कैद आम्हास? चढवता काढण्या आमच्या हाती? अपार शर्मेने मान डुलविणाऱ्या विठ्ठलपंतांच्या डोळ्यांतून आसवे टपकली. विजेचा कडकडाट सरकत जावा तसे मनस्वी संतापाने संभाजीराजे धारकऱ्यांना आज्ञा देताना गरजले. या नमक हराम दगलबाजांना घेऊन जा आमच्या समोरून. काढण्या चढवून कोठीत फेकून द्या या सर्वांना. धारकरी घेऊन चाललेली ताबुतासारखी दिसणारी ती पाठमोरी माणसे बघताना रागाचा झेंडू फुटावा तसे संभाजीराजे थरथरू लागले. कुणाची जोड न घेताच एकटे सज्जा कोठीकडे चालले. थोड्या अवकाशातच 1,500 घोडेस्वारांची तुकडी दौडत पन्हाळ्याच्या चौदरवाजातून बाहेर पडली. ती कोल्हापूरला चालली होती. सुमंत आणि पेडगावकरांचाही साजेल असा मरातब करण्यासाठी. तिकडे रायगडावर रामराजांचा मंचकारोहण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच सविध पार पडला होता. त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलेली अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी आणि महाराणी ही मंडळी पन्हाळगडावरून संभाजीराजे कैद झाल्याची खबर केव्हा येते याची आतुरतेने वाट बघत होती. भाग 95
समाप्त.